नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारफुटीच्या जंगलात अडकले उरणचे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय। उरण तालुक्यात खुलेआम खारफुटीच्या जंगलाची कत्तल करून खाजगी व्यावसायिकांना गोदाम उभारणीसाठी शासकीय प्रशासन परवानगी देत आहे। मात्र उरणकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या सेवेपैकी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरात मंजूर झालेल्या भूखंडावरील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी परवानगी ही शासकीय प्रशासन देत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याने जनमानसात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या सेवेपैकी आरोग्यसेवाच उरणकरांना मिळालेली नाही। गेल्या अनेक वर्षांपासून सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा उरणकरांना आहे। मात्र किनारा नियमन CRZ ची परवानगी न मिळाल्याने हे रुग्णालय रखडले आहे। त्यामुळे येथील रुग्णांना पनवेल किंवा नवी मुंबईत जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत। तर दुसरीकडे तालुक्यात शासकीय किंवा खाजगी यापैकी एकही अतिदक्षता विभाग असलेले रुग्णालय उपलब्ध नसल्याने रुग्णांना रस्त्यातच आपले जीव गमवावे लागत आहेत। त्यामुळे उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येथील अपघात आणि रुग्णांचे होणारे हाल या विरोधात केलेल्या आंदोलनानंतर शासनाने 2010 मध्ये उरणमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याला प्रशासकीय मंजुरी दिली। त्यानंतर सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरात भूखंड मंजूर करण्यात येऊन रुग्णालयासाठी सुमारे 58 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। मात्र हा भूखंड CRZ मध्ये मोडत असल्याने शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज उरणकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेला 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालय CRZ च्या कचाट्यात अडकून पडला आहे। एकंदरीत खाजगी व्यावसायिकांना गोदाम उभारणीसाठी शासकीय प्रशासन उरणमध्ये खुलेआम खारफुटीच्या जंगलाची कत्तल करण्यासाठी परवानगी देत आहे। मात्र उरणकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या सेवेंपैकी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरातील मंजूर झालेल्या भूखंडावर CRZ चे कारण पुढे करत परवानगी शासकीय प्रशासन देत नसेल तर ती एक शोकांतिकाच आहे, अशी प्रतिक्रिया सध्या जनमानसात उमटू लागली आहे। उरण तालुक्याचे औद्योगिकरण व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली येथील रुग्णालयावर त्याचा ताण पडत असल्याने अत्याधुनिक सुविधायुक्त सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरात भूखंड मंजूर करण्यात आला आहे। तसेच 100 खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे 58 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। परंतु मंजूर झालेल्या भूखंडावर खारफुटी असल्याने परवानगी अभावी सदर रुग्णालयाचे काम रखडले आहे। डॉक्टर राजेंद्र इटकरे, उरण, तालुका अधिकारी, आरोग्य विभाग। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोई, उरण।